सुरुवात मोठ्या बातमीने करूया। सामनाच्या रोखठोकमधून खळबळजनक गौप्यस्फोट करण्यात आलेला आहे। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद न दिल्यामुळे शिंदे मनाने कोलमडलेत, तर शिवसेनेच्या पक्षातील नेत्यांचे फोन टॅप होत असल्याचा दावा सामनामध्ये करण्यात आलेला आहे। भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते आश्वासन पाळलं गेलं नसल्याचंही सामनामध्ये स्पष्ट केलं। फोन टॅप केल्याचाही आरोप होतोय। शिंदेगडाचे आमदारांचे फोन टॅप केले गेलेत बा असंही माझा सामनातून म्हणतात शिंदेगडाचे आमदारांचे कोण आमदार असे संजय राऊतांनी लिहिलेलं आहे। सामनामधून टीका केलेली आहे की सगळ्या आमदारांचे फोन टाईप होत आहेत। तो का टेलिफोन ऑपरेटर आहे का? मला विधानसभा 2024 नंतर सुद्धा आपणच मुख्यमंत्री राहणार आहात हे सांगितल्यामुळेच मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। हे त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की नाही त्यांना जाऊन विचारा, मी खोटं बोलत नाही। आणि काल निवडणुका झाल्यावर एकनाथ शिंदे यांना खड्यासारखं बाजूला केलं। ठीक आहे, काही मंत्रिपदं दिली, काही महत्त्वाची खाती दिली, उपमुख्यमंत्रीपद दिलं, पण एकनाथ शिंदेचा जर आपण चेहरा पाहिला असेल, ज्याला तुम्ही बॉडी लँग्वेज म्हणता, त्यांचा वावर म्हणतो, तो पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ते अजूनही शून्यात आहेत किंवा गुंगीत आहेत। त्या धक्क्यातून ते सावरलेले नाही। मुख्यमंत्री पद न मिळालं एकनाथ शिंदेंचं काय होतं आहे किंवा दुसऱ्यांच्या घरात काय होतं पेक्षा मातोश्रीमध्ये मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे किती लिंबू फोडले जात आहेत, किती काळाची जादू केली जाते आहे, किती उपवास ठेवले जात आहेत, याबद्दल पण थोडा लेख लिहा ना। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न मिळाल्यामुळे किती बुवांकडे जायला सुरू केलेलं आहे, किती काळा जादू करायला सुरू केलेलं, ह्याच्याबद्दल थोडी माहिती कधीतरी मग महाराष्ट्राला द्यायला लागेल। संजय राऊतचं वाक्य असेल त्याला चांगलं दिसत नाही आणि त्यामुळे तो जो बातम्या देतो हे सगळ्या खोट्या असतात, दिशाभूल करणारे असतात। उपमुख्यमंत्री म्हणून सन्माननीय एकनाथ शिंदे अतिशय चांगलं काम करतायत। काही दिवस ते गप्प होते पण परत कामाला लागलेत आणि त्यामुळे जो शब्द तो वापरतो त्याला चांगलं दिसत नसेल ते एक दिवशी चांगलं बोलायला शिकवा। सामना मी वाचलेला नाही, पण तो टीका करत असेल तर ते टीका करणं किंवा इतरांवर वायफट बोलणं हे आता सामनाचं ध्येय झालेलं आहे। म्हणून त्याला आता नीतिमत्ता राहिलेली नाही, त्यांना चांगल्या गोष्टी कोणत्या सहन होत नाही, म्हणून आम्ही त्यांची काळजीसुद्धा करत नाही।